हे मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे आणि ते तेल पण तापत ठेवलंय मी. तोपर्यंत आपण सॉस जो करायचा आहे ना आपल्याला तो करून घेऊया. सॉस करायला अर्धी वाटी आपण साखर घेतलेली आहे. त्याच्यात टाकतोय 2 चमचे पाणी. याला आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायचं साखरेला आणि आता त्याला तापत ठेवायचं आहे. आणि हे जे मिक्सचर आहे ते आपण या पायपिंग बॅगमध्ये घेऊया. जर पायपिंग बॅग घरी नसेल तर बटर पेपर येतात ना, त्याचा कोन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घेता येईल. साखर आता पूर्ण विरघळली आहे आणि 1 मिनिटाच्या आतमध्ये त्याचा रंग पण आता बदलायला लागेल. वा, आता रंग छान यायला लागलेला आहे. कॅरमलचा रंग मस्त येतोय. आता मी इथे गॅस बंद करतोय आणि आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे. एक 5-6 चमचे आपण पाणी याच्यात टाकलेलं आहे. ते कॅरमलचं लिक्विड तयार झालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी मी याच्यात टाकणार आहे मँगो पल्प. हे सगळं मिक्स करून घेऊ आधी, नंतर क्रीम टाकायचं आहे आपल्याला. आता टाकणार आहे 2 चमचे याच्यात क्रीम टाकणार आहे मी. काळी मिरी पूड, एक थोडासा वेगळा झटका यावा त्या दृष्टीने आपण काळी मिरी पूड टाकलेली आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्याला सॉल्टी आपण किंचित करणार आहोत. हे सगळं एकत्र करायचं आहे. आता हा सॉस तयार झालेला आहे आणि जसा तो थंड होईल तसा त्याला घट्टपणा आणखीन येणार आहे. तर सॉस आपण तयार करून घेतलेला आहे आणि इकडे आता तेल पण व्यवस्थित तापलेलं आहे. आता याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. मस्त रंग आलेला आहे आणि त्याला शिजायलाही वेळ लागणार नाही. आपल्याला लगेच ताबडतोब काढायचं आहे. याला रंग जसा यायला लागला तसा टाकताना तेवढं बघायचं आहे की ते चिटकले नाही पाहिजे. फक्त छान रंग आलेला आहे. याला रंग येतोय तोपर्यंत आपण असं जे प्रेझेंटेशन आहे ते करून घेऊया. हा जो सॉस केला आहे त्याच्यापासून मी प्रेझेंटेशन प्लेटवरती करणार आहे. या सॉसपासून एक छोटासा आपल्या गावाकडचा नजारा पण केलेला आहे. आणि आपले जे चुरोज आहेत ते तयार आहेत आणि सोबत आहे मस्त कॅरमेल मँगो सॉस. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. चुरोजसाठी लागणारं साहित्य: मैदा, काळी मिरी पूड, मँगो पल्प, क्रीम, बटर, साखर, दालचिनी पूड, बेकिंग पावडर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये 1.5 वाटी पाणी गरम केल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा दालचिनी पूड, 40 ग्रॅम बटर आणि मीठ घालून सर्व मिश्रणाला एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये 2 चिमूट बेकिंग पावडर आणि 1 मोठी वाटी मैदा घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. सॉस करण्यासाठी फ्राईंग पॅन मध्ये अर्धी वाटी साखर घेऊन त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून कॅरमेल तयार करून घ्यावं. तयार कॅरमेल मध्ये अर्धी वाटी मँगो पल्प घालून नीट मिसळून त्यामध्ये 2 चमचे क्रीम, काळी मिरी पूड आणि मीठ घालून नीट एकजीव करून सॉस तयार करून घ्यावा. कढईत तेल गरम करून मैद्याचं मिश्रण पायपिंग बॅगच्या सहाय्याने त्यामध्ये घालून चुरोज तळून घ्यावेत आणि सजावट करून सर्व्ह करावेत.